देवळा पोलिसांची धडक कारवाई, गोहत्या रोखून मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवले। देवळा पोलिसांनी गोहत्या रोखण्यासाठी मोठी कारवाई करत 5 जनावरांना वाचवले आहे। सटाणा येथील गोरक्षक सौरभ गरुड आणि देवळा येथील योगेश पोरसे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला। दिनांक 21 मार्च 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास लोहनेर येथून 2 संशयित गाड्यांमध्ये जनावरे कत्तलीसाठी मालेगाव येथे नेली जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर देवळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहने पकडली। जनावरे टाटा इंट्रो V10 MH41 AU 5386, महिंद्रा सुप्रो MH41 AU 6601 यातून नेली जात होती। वाहन चालक विजय दादाजी मोहिते वय 40 वर्ष, विजय मौजीलाल मोहिते वय 38 वर्ष, दोघेही राहणार लोहनेर तालुका देवळा येथील रहिवासी आहेत। या वाहनांमध्ये एक पांढऱ्या काळ्या रंगाची संकरित गाय, एक काळ्या रंगाची संकरित गाय, 3 गोऱ्हे पोलिसांनी कार्यवाहीत जमा केले आहे। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक देवरे आणि हवालदार सुरेश रोकडे यांनी लोहनेर ग्रामपंचायतीजवळ सापळा रचून ही वाहने पकडली व देवळा पोलीस ठाण्यात आणली। सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 57/2025 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 सुधारणाचे कलम 5(अ)(ब)(क), 9(अ) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 11(1)(घ)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक देवरे करीत आहेत। देवळा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मुक्या प्राण्यांचे जीव वाचले असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे। प्रखर न्यूजसाठी संदीप केदारे, वाखारी, देवळा।